मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कॅनरा बँक निवृत्त अधिकारी संघटना यांच्या मुक्तछंद या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो. तुमच्या या अंकाचं प्रकाशन त्यापूर्वी तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा मी ऐकली, कारण मी लवकर आलो होतो. ही सभा ऐकल्यानंतर एखाद्या शांतता परिषदेला उपस्थित राहिलो आहे की काय असा विचार माझ्या मनामध्ये आला. कारण वार्षिक सर्वसाधारण सभा कशी असते त्याचा साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष आणि जे कधीही वर्षभर फिरकत नाही संस्थेकडे, ते जाब विचारण्यासाठी सर्वसाधारण सभेत कसे येतात त्याचा अनुभव मी सातत्याने घेत असतो. पण ही सभा इतक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होते याचा मला अतिशय आनंद होतो. आणि तुम्ही सगळे पेन्शनर लोक आहात आणि मी पेन्शनरांचा प्रतिनिधी आहे, कारण मी 2005 नंतर लागल्यामुळे मला पेन्शन नाही. पण हे टेन्शन असतानाही तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं याविषयीचाही आनंद व्यक्त करतो. जिथे लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट असतो तिथे सरस्वतीच्या वेळेचा झंकार शक्यतो ऐकायला मिळत नाही. पण तुम्ही आयुष्यभर लक्ष्मीची सेवा करूनही तुमचं सरस्वती विषयीचं प्रेम थोडंही कमी झाले नाही याविषयीचा आनंद. आणि त्यामुळे मुक्तछंद हा तुमचा दिवाळी अंक आणि त्याचं नाव पाहूनच मी खरं खूप भारावून गेलो की आता नोकरी नावाच्या छंदातून तुम्ही मुक्त होऊन तुम्हाला पाहिजे तो छंद तुम्ही मनामध्ये आणेल त्या पद्धतीने आचरू शकता. ही खरोखरीच एक आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना आई रिटायर होते हे भक्ती बर्वे इनामदार यांचं जे नाटक आहे त्याची आवर्जून आठवण होते. त्या नाटकामध्ये निवृत्त झालेल्या आपल्या पतीला भक्ती बर्वे इनामदार असं विचारतात की तुमच्या निरोप समारंभाच्या वेळी कंठ दाटून बोलणारा तुमच्या ऑफिसचा स्टाफ तुम्ही ज्यावेळेला ग्रॅच्युटी आणि फंडाचे पैसे आणण्यासाठी गेला त्याला ढुंकून देखील पाहायला तयार नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. जग हे इतकं व्यावहारिक बनत आहे. अशा परिस्थितीमध्ये निवृत्त झाल्यानंतरही आपला एकमेकांशी स्नेह राहावा या भूमिकेतून तुमची ही जी संघटना काम करते आहे त्याचा मला अतिशय आनंद होतोय. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूचना द्यावी लागली की तुम्ही शांत बसा शांत बसा, म्हणजे निवृत्त झाल्यानंतरही तुम्ही आपलं मूलपण किती जपलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शेवटी आपल्या जगण्याच्या धावपळीमध्ये अनेक गोष्टी या करायच्या राहून जातात आणि त्यामुळं निवृत्त झाल्यानंतर त्या करण्यासाठी जर आपण प्रवृत्त झालो तर त्यामध्ये आपण नवोदित आहोत असं मानण्याचं अजिबात कारण नाही. मला असं वाटतं की एका क्षेत्रातली निवृत्ती म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातलं पदार्पण आणि त्या व्याख्येला जाऊन आज आपण सगळे नेते झालेले आहात ही मला खूप चांगली गोष्ट वाटते. फक्त कवींची मोठी अडचण होते. आता शेठ साहेब हे समजूतदार आहेत, पण तरुण वयामध्ये जर कविता केली तर ती प्रेयसीला दाखवता येते. या वयामध्ये पत्नी खेरीज आपण कोणालाही तर त्यामुळे मला रेल्लूर सर कर्नाटकातून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे द.रा. बेंद्रे हे जसे कन्नडमधले उत्तम लेखक तसे मराठीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम कवी. त्यांची एक कविता फार सुंदर आहे की त्या दोघांच्याही लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि छान त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ते दोघेही वरांड्यामध्ये खुर्च्या टाकून बसलेले आहेत आणि पुरुषांचं एक वैशिष्ट्य की ते निवृत्त झाल्यानंतर भाऊक होतात तोपर्यंत होत नाही आणि त्यानंतरही होतील याची शाश्वती नाही. पण आता लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला मग तो पती आपल्या पत्नीला विचारतो की 50 वर्षापूर्वीची ती संध्याकाळ तुला आठवते का? गोरज मुहूर्त होता, सगळे पाहुणे आलेले होते, सगळ्यांनी नवी वस्त्र धारण केलेली होती, वाद्यांचा गजर होत होता आणि मग मंगलाष्टिका झाल्यानंतर माझा अंतरपाठ दूर झाला आणि मी तुला हार घालत असताना तू जशी लाजलीस तशी आता लाजून लागशील. आता हे काय विचारलं जातं, पण ती पत्नी काही कमी नव्हती. बहुतेक पुणे 30 मधली असल्याची शक्यता. तर ती सहज पडून गेली की तुम्ही त्या क्षणी ज्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं होतं त्या नजरेनं तुम्ही पाहून दाखवा. हे असंच आहे. आपल्या गोंधळीतून ते निसटून जातं
पण जसं पाणी वंदळीतून गेल्यानंतर त्याचा थंडावा हा आपल्या तळव्यावरती तसाच राहतो, तशा आपल्या आयुष्यामध्ये काही आठवणी असतात. आणि म्हणून वयाच्या या टप्प्यावरती लिहावंसं वाटणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळं तुम्ही तुमची सगळी ऊर्जा एका सकारात्मक कामासाठी वापरत आहात याचा मला अतिशय आनंद होतो. आणि आपल्या पत्नीला कविता वाचून दाखवली म्हणून काही बिघडत नाही, आणि ती तर आपली परखड समीक्षकच असते आयुष्यभर. त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. पत्नीच्या रूपाने एक निंदक सत्य आहे तो आपल्या घरात. त्यामुळे पत्नीला कविता वाचून दाखवली म्हणून काही बिघडत नाही. पण मला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले एक गोष्ट त्यांच्या व्याख्यानामध्ये नेहमी सांगत असतात की पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला मोबाईल सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा टेलिफोन सुद्धा सहज उपलब्ध नव्हता, त्या काळामध्ये पत्र लिहिण्याचेच पर्याय नसायचे. तर एका प्राध्यापकाची पत्नी ही बाळंतपणासाठी माहेरी गेलेली होती आणि ते तिच्या पत्राची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते. आणि मग तिचं पत्र आलं, त्यांनी ते उघडलं. हे मराठीचे प्राध्यापक, यांना सगळ्या शुद्धलेखनाच्या चुका दिसायला लागल्या. भालचंद्र कुलकर्णीला दिसणं स्वाभाविक आहे कारण ते संपादक आहे, पण पत्नीच्या पत्रामध्ये सुद्धा शुद्ध लेखनाच्या चुका. प्रियला दुसरी विनंती, कुमाची खूप आठवण येते. तर त्या प्राध्यापकांनी नियमाप्रमाणे खिशातून लाल रंगाची पेन्सिल बाहेर काढली आणि ट्युटोरियल तपासावं तसं ते सगळं पत्र तपासलं आणि खाली लिहिलं, चुकलेला प्रत्येक शब्द 20 वेळा लिहून आणि ते पत्र पाकिटामध्ये घातलं, पत्नीला पाठवलं. ती देखील तिकडे आतुरतेने वाट पाहत होती की काय पत्र येतंय. ते लाल भडक झालेलं पत्र पाहिल्यानंतर ती एकच वाक्य म्हणाली, यांच्याकडे व्याकरण आहे पण अंतःकरण नाही. मला वाटतं लेखनासाठी व्याकरणापेक्षा देखील अंतःकरणाची गरज आहे. त्यामुळं साहित्याची निर्मिती करणं फार सोपं आहे. आपल्याला जे वाटतं ते लिहून काढणं म्हणजे साहित्य आहे. आणि त्यामुळे साहित्यामध्ये केवळ शब्द सामर्थ्य म्हणून उत्तम साहित्य निर्मिती करता येते असं नाही, तर तुमचा अनुभव विश्व समृद्ध असलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी फार छान शब्दामध्ये म्हटलंय की नका दत्त कथा सांगू येतं कोणी, कोरड येते मानी बोल कोण, अनुभव येते भावाचे प्रचार. तर त्यामुळं अनुभवाने तुमचं सगळ्यांचं लेखन हे समृद्ध असल्यामुळे ते अधिक कसदार झालंय हे मला हा अंक वाचल्यानंतर लक्षामध्ये आलं. कारण बऱ्याच वेळा काय असतं की अनुभव नसतो आणि खूप लिहावं असं वाटतं. म्हणजे नासी फडके यांच्या पत्नी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कथा स्पर्धा घेण्यात आली. तर एका बाईने कथा लिहिली होती पण गरिबीचा अनुभवच नाही, त्यामुळं कल्पनेनेच गरिबी रेखाटली होती. ते ग्रस्त होते, ते वारले आणि मग वारल्यानंतर पत्नी पुढे प्रश्न पडला की 2 गाड्या आहेत पण त्या एकाच वेळी चालवण्यासाठी 2 ड्रायव्हर ठेवणं शक्य नसल्यामुळं त्यांनी एकच ड्रायव्हर ठेवण्याची ही गरिबीची अर्थ आहे. तर मोठी कठीण गोष्ट आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या लेखनामध्ये याला जो अनुभवाचा स्पर्श आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. शेवटी दिवाळी अंक म्हणजे काय, तर मराठी माणसांची काही व्यवस्थित लक्षण आहे. एक म्हणजे नाटक, दुसरं म्हणजे साहित्य संमेलन, तिसरं म्हणजे नाट्य संमेलन आणि राजकारण. सध्या राजकारणावरती बोलू नये अशीच एकूण परिस्थिती, म्हणजे लोककलेतला गोंधळ फिका पडावा असा गोंधळ सध्या राजकारणातली मंडळी घालतात. तर या पार्श्वभूमीवरती हे सगळं तुम्ही जे सर्जनाचं काम करताय ते मला खूप महत्वाचं वाटतं. शेवटी दिवाळी हा दीपोत्सव आहे आणि दिवाळी अंक हा दीपोत्सवाच्या निमित्ताने साजरा होणारा शब्दोत्सव आहे असं मला वाटतं. दीपोत्सवामुळे बाहेरचा आसमंत प्रकाशमान होतो आणि शब्दोत्सवामुळं अंतरंग प्रकाशमान होतं. कारण भाकरी ही पोटाची गरज, पण भावना जागवायला आणि मन फुलवायला विचारच उपयोगी पडतात. म्हणजे ते आपल्याला केवळ साहित्यातून मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्व आपल्याला अन्नातून मिळतात, पण आपल्या मन आणि बुद्धीची जी गरज आहे त्यासाठी आवश्यक असणारी जीवनसत्व ती आपल्याला केवळ आणि केवळ साहित्यातून मिळतात. त्यामुळे मराठीतला जो दिवाळी अंक आहे त्याला जवळजवळ 110 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये आज आपण गाऊन बसलेला. या निमित्ताने मला सांगावं असं वाटते की माझा ज्या वेळेला उमेदवारीचा काळ होता त्या काळामध्ये लेखक मला म्हणून कसे अनुभव आले ते सुद्धा आपल्याला आवर्जून सांगितले पाहिजे. अर्थात एक लेखक कुठल्याही विषयावरती लिहितो म्हणल्यानंतर त्याला कुठलीही निमंत्रण यायचं. माझं नुकतंच लग्न झालेलं होतं, पुण्यात घर केलेलं होतं, सासूबाई आलेल्या होत्या. एक दिवाळी अंकाचे संपादक आले, मग आम्ही चहा वगैरे दिला. पत्नी आणि सासू आतमध्ये बसून सगळा आमचा संवाद ऐकतायत.
तर ते जे संपादक आलेले होते दिवाळी अंकाचे, ते म्हणाले की यावेळेचा आमचा विषय हा मृत्यूनंतरचे जीवन असा घेतला. म्हणजे या मुलाचं नुकतंच लग्न झालेलं आहे, मृत्यूनंतरचे जीवन. म्हणजे संपादकांच्या मनामध्ये काय काय येईल हे आपण काही सांगू शकत नाही. पण अशा सगळ्या अनुभवातून आपल्याला जावं लागतं. अर्थात आपण एखादी गोष्ट लिहिल्यानंतर वाचकांचे सुद्धा आपल्याला काय अनुभव येतात हे सुद्धा मोठे विलक्षण असतं. म्हणजे लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये बोधिवृक्ष नावाचं सदर मी लिहित होतो आणि त्यामध्ये मी वक्रू जोशी जे होते पोलीस चातुर्य कथाकार, जुन्या पिढीच्या मंडळींना माहीत असेल की ते पोलीस खात्यामध्ये होते आणि साप्ताहिक सकाळमध्ये त्यांची पोलीस चातुर्य कथांच्यावरची एक मालिका प्रकाशित होत असते. तर त्यांचा एक अनुभव ओंकार या विषयावरचा लेख मी लिहिलेला होता. ओम म्हणजे काय, तर काही दिग्गजांनी असं म्हटलं की ओम इज द सिग्नेचर ऑफ द लॉर्ड, की ओम ही विधात्याची स्वाक्षरी आहे. तर मी त्या लेखामध्ये वक्रू जोशींचा एक अनुभव दिला की वक्रू जोशी हे पोलीस खात्यामध्ये नोकरीला असताना त्यांना सर्दी आणि खोकल्याचं निमित्त झालं. त्यांचा आवाज बसला आणि त्यांना वाटलं की आवाज बसलाय, पण काही दिवसांनी असं लक्षात आलं की त्यांची वाचा गेलेली आहे. मग कुणीतरी त्यांना सांगितलं की सगळे उपाय करा. म्हणजे जगभरातल्या डॉक्टरांना त्यांनी विचारलं पण काही उपाय मिळाला नाही. पण त्यांना जे कृष्णमूर्ती भेटले आणि जे कृष्णमूर्ती असं म्हणाले की शास्त्रशुद्ध पद्धतीने जर ओमचं उच्चारण केलं तर गेलेली वाचा परत येऊ शकते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, वक्रू जोशींनी तो प्रयोग शास्त्रशुद्ध पद्धतीने काही काळ केला. सुरुवातीला ओम उच्चारल्यानंतर फक्त हवा बाहेर पडायची, पण नंतर एके दिवशी पहाटे ओम हा शब्द बाहेर पडला आणि त्यांची गेलेली वाचा परत. हा सगळा अनुभव मी त्या सदरामध्ये लिहिला. तर वाचकांना असं वाटलं की मी कुणीतरी डॉक्टरच आहे आणि हजारो मेल माझ्या मेल बॉक्समध्ये येऊन की माझ्या वडिलांची वाचा गेलेली आहे, तुमच्याकडे कधी गेली. तर हे सगळं वाचून आता माझीच वाचा जाते की अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं वाचक काय करू शकतात याचे देखील अनुभव वाचकांचे आपल्याला वेगवेगळे येऊ शकतात. दिवाळी अंकातल्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की आता तुम्ही या दिवाळी अंकामध्ये लिहिलेलंच आहे, पण दिवाळी अंकामध्ये लिहिण्याचा फायदा असा की तुम्ही अनेक लेखकांच्या पर्यंत पोहोचता. म्हणजे वाचकांच्या पर्यंत पोहोचताच, पण त्या दिवाळी अंकामध्ये 50 लेखकांनी लिहिलं असेल तर 50 लेखकांच्या पर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचता. आणि एका दिवाळी अंकामुळं काय काय घडू शकतं हे मी माझ्या जीवनामध्ये स्वतः अनुभवलेलं आहे. ज्या वेळेला नागपूरला साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनाला मी गेलो, त्यावेळेला साहित्य परिषदेचा मी कोणी कार्याध्यक्ष वगैरे नव्हतो, साधा साहित्य सेवक म्हणून गेलो होतो. आणि मला असं वाटतं की आपण नागपूरमध्ये आलो आहोत तर आपण ग्रेसना भेटायला काय हरकत आहे. म्हणजे त्यांच्या कवितेचं गारुड इतकं होतं आणि त्यावेळेला महाश्वेता नावाची ती मालिका आलेली होती, भया इथले संपत नाही, ही त्यांची कविता मनाला खूप भावलेली होती. तर म्हटलं आपण ग्रेसना फोन करायचा आणि त्यांच्या घरी जायचं. हा तर नाही म्हणतील, कारण त्यांच्याविषयी खूप दंतकथा आपण ऐकलेल्या होत्या. मग ग्रेसना फोन केला आणि त्यांना विचारलं की मी असा मिलिंद जोशी पुण्याहून आलोय, तुमचा चाहता आहे, तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तर ते म्हणाले या ना, काय हरकत आहे. मग घरी गेलो, त्यांचा पत्ता विचारला तर फ्लॅटच्या बाहेर बोर्ड लावलेला होता, धिस फ्लॅट इज फॉर सेल बट नॉट फॉर जेंटलमन, आय एम फ्री बट नॉट अवेलेबल. मी बेल दाबली आणि साक्षात ग्रेस समोर उभे होते आणि मग त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं आणि मग त्यांच्याविषयीच्या सगळ्या दंतकथा माझ्या मनातून दूर झाल्या. त्यांनी 1 तासाची वेळ दिलेली होती, प्रत्यक्षात 5 तास त्यांनी आमच्यासाठी दिले आणि स्वतः गॅसच्या कट्ट्याजवळ उभा राहून त्यांनी चहा देखील करून दिला. म्हणजे आता सांगितलं तर हे खोटं वाटेल लोकांना, पण हे सगळं अनुभवल्यानंतर मी त्या वर्षीच्या धनंजय दिवाळी अंकामध्ये ती ग्रेस भेट एक या नावाचा एक लेख लिहिला आणि तो मग हृदयनाथ मंगेशकरांनी वाचला आणि ग्रेस यांना सांगितलं की मिलिंद जोशी नावाच्या कुठल्या तरी नव्या लेखकाने तुमच्यावरती चांगला लेख लिहिलेला आहे. तर मला दिवाळीच्या पहिल्या दिवशी लँडलाईन होता त्यावेळेला फोन आला, मी उचलला, तिकडून आवाज आला, मी ग्रेस बोलतोय. तर मला एकदम मी ग्रेस फुल झालो ऐकल्यानंतर आणि ग्रेस इतके भरभरून बोलले. त्या प्रसंगानंतर मी ग्रेस यांच्याशी खूप जोडला गेलो, अखेरच्या श्वासापर्यंत जोडला गेलो. शेवटी ते मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरने आजारी होते, तर त्या काळामध्ये मी अनेकदा जात होतो आणि एके दिवशी मी आणि डॉक्टर अरुणा ढेरे ही ग्रेस यांना भेटण्यासाठी गेलो. आमच्या 2-3 तास गप्पा झाल्या, आम्ही परत आलो आणि नेमकी त्याच दिवशी आमच्या साहित्य परिषदेमध्ये जोशी नावाचे एक कार्यवाह होते, ते वारले
आणि मग ही गोष्ट ग्रेस यांना समजली आणि त्यांना वाटलं की मीच गेलोय आणि त्यांनी मग कंपाऊंडर बरोबर एक पत्र लिहिलं माझ्या पत्नीला, श्रीमती जोशी. आजच मिलिंद जोशी आणि डॉक्टर अरुणा ढेरे माझ्याकडे येऊन गेले आणि एका तरुण लेखकाचा आणि कार्यकर्त्याचा मृत्यू मला खूप चटका लावून गेला आणि आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार वगैरे आटोपून साहित्य परिषदेमध्ये आलो तर दीनानाथ मधला जो कंपाऊंडर होता तो एक पाकिट घेऊन आला, म्हणाला हे मिलिंद जोशींच्या घरी द्यायचं. तर मी मिटिंगच्या गडबडीत होतो, म्हणलं माझ्याकडे द्या. पाहिलं तर माझ्याच पत्नीला आणि मग मी घरी आल्यानंतर पत्नीला दाखवलं तर ती म्हणाली की तुमचं आयुष्य वाढलेलं आहे आणि आम्ही काहीच बोललो नाही. ते आजही पत्रसंग्रही आहे. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला त्या जोशींच्या निधनाची वार्ता फोटोसह छापून आली, सकाळी 7 वाजता ग्रेस यांचा फोन आला आणि ते म्हणाले ज्याच्याशी सर्जनाची वार्ता करायची त्याच्याशी मी निधनाची वार्ता केली, मी खूप दुर्भाग्य आहे, मिलिंद मला क्षमा करा. मी म्हटलं म्हणजे ग्रेस सर, मी किती भाग्यवान आहे की माझ्या हयातीमध्ये तुमच्यासारख्या मोठ्या साहित्यिकाने मला त्यामुळं भावबंध कसे निर्माण होतात ते आपल्यालाही माहिती. अर्थात दिवाळी अंकातला एक लेख काय करू शकतो. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये परिसंवाद झाला की दिवाळी अंकातल्या लेखकाला किती मानधन मिळतं ते न सांगण्यासारखंच असतं. म्हणजे डिव्हिडंड तरी बरा मिळतो पण मानधन अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. तर त्यावेळेला अंतर्नाद जे मासिक आहे त्यांनी या शतकातली 20 श्रेष्ठ पुस्तकं निवडायचं असं ठरवलं आणि त्यामध्ये सुनीताबाई देशपांडे यांचं आहे मनोहर तरी हे पुस्तक होतं आणि त्या पुस्तकावरती राम शेवाळकर नागपूरचे देणार होते. शेवाळकर आजारी पडले आणि हॉस्पिटलाइज झाले. मग भानुकाळेने त्याला 1 महिना अगोदर फोन केला, अहो तुमचा लेख अजून आलेला नाही तर तुम्ही कधी देताय. ते म्हणाले आता मी आजारी पडलोय, हॉस्पिटलाइज झालं, मी काही देऊ शकणार नाही, तर तुम्ही कुणाचं नाव सुचवाल. तर शेवाळकर म्हणाले की पुण्यामध्ये एक मुलगा आहे मिलिंद जोशी नावाचा, तो उत्साही आहे, तरुण आहे आणि मुख्य म्हणजे गरजू आहे, कारण नाव मिळण्यासाठी तो सध्या धडपडतोय. तर मग मला भानुकाळेंचा फोन आला की तुम्ही लिहाल का. तर मी म्हटलं ठीक आहे, निवडा अर्थाने समीक्षक नाही कारण मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे, पण हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि लिहू शकेन. प्रदीर्घ लेख 20 पुस्तके 5000 शब्दांमध्ये तो लेख लिहायचा होता आणि मग मी तो माझ्या पद्धतीने लिहिला, अंतर्नादमध्ये दिला, तो प्रसिद्ध झाला. त्यातला एक अंक भानुकाळे यांनी सुनीताबाई देशपांडे पुलंच्या पत्नी त्यांनाही पाठवला आणि मी विसरून नाही गेलो. 3 महिने झाले होते आणि एक दिवस कॉलेजमध्ये असताना मोबाईलवरती फोन आला, तुम्ही मिलिंद जोशी बोलताय का. मी सुनीता देशपांडे बोलतो. मी या सुनीताबाई असतील असं वाटतच नाही कारण देशस्थानमध्ये इतके कुलकर्णी जोशी देशपांडे आणि माझे वडील बार्शीहून पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाला पत्र द्यायचे की तुम्ही मिलिंदला भेटा, तो तुम्हाला वसतिगृहात प्रवेश देण्यापासून मुलींचं लग्न जमवण्यापर्यंत. तर म्हटलं यातला हा फोन असण्याची शक्यता नाकारता येते. पण पुढे त्या म्हणाला की तुम्ही माझ्या पुस्तकावरती खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि त्यांनी माझी खूप आस्थेनं चौकशी केली. त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेत मी त्यांना म्हणालो की सुनीताबाई तुम्हाला न आवडणारी एक गोष्ट मला तुमच्याकडे मागायची आहे. त्या म्हणाल्या काय, मला तुमच्या घरी येऊन तुमची भेट घ्यायची. तर त्यांनी एक शिस्तीप्रमाणे एक मोठा पॉज घेतला. मग मी दुसरा पत्ता पुढे केला की तुमच्या अगदी जवळच्याच नाही डॉक्टर अरुणा ढेरे आणि लियांच्या बहिणी नंदा पैठणकर याही माझ्या खूप जवळच्या स्नेही आहेत, तर आपण मला वेळ द्यावी. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की दुसऱ्या दिवशी सुनीताबाईंचा फोन आला, त्यांनी घरी बोलवलं आणि प्रत्यक्षात 1 तासाचा वेळ दिला होता. आम्ही संपूर्ण दिवस त्यांच्या घरी होतो. हा सगळा अनुभव सांगून मी शेवटी सांगितलं की दिवाळी अंकातल्या एका लेखकाने एका लेखामुळे ग्रामीण भागातल्या माझ्यासारख्या एका लेखकाला थेट पुलंच्या घरामध्ये प्रवेश मिळवला. हे मानधन शब्दामध्ये तुम्हाला कसं करता येऊ शकत. त्यामुळं कलेतून किती आनंद मिळतो ते आपल्याला सांगता येणार नाही. आता बरीच कॅल्क्युलेशन चालू होती की 7वा वेतन आयोग आणि इतका DA वाढला तर पेन्शनमध्ये किती फरक पडेल. तसा मानधनामध्ये फरक आपल्याला पाळता येत नाही कारण यातून मिळणारा आनंद हा आपल्याला बौद्धिक आनंद आहे, तो मानसिक आनंद आहे आणि तो आज आपण घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं तुम्ही सगळी मंडळी लिहिता आहात याचा मला अतिशय आनंद होतो. शेवटी साहित्याची निर्मिती करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. स्वायझरनी बार्सेलोनामध्ये पियानो वाजवल्यानंतर तिथल्या राजाने त्याला विचारलं की पियानो वाजवणं किती अवघड आहे, तर त्यांनी सांगितलं ते स्पेनवरती राज्य करण्या इतकं अवघड आहे. व्यंकटेश मांडगूळकरांना विचारलं साहित्याची निर्मिती करणं किती अवघड आहे, त्यांनी सांगितलं ते अंदमानामध्ये उडून चालवण्या इतकं अवघड आहे. मला ज्यांचा जवळून सहवास लावला त्या शिवाजीराव सावंतांनी एकदा असं सांगितलं, प्रतिभेचा आवेग कसा असतो तर रस्त्याच्या कडेला एखादी मजूर स्त्री चुलीवरती भाकरी थापते
आणि तिकडून भरधाव वेगाने ट्रक येतोय, त्या बाईचं तान्हमूल रांगत रांगत रस्त्याच्या दिशेनं जात आहे. ती बाई ज्या आवेगानं जाईल आणि बाळाला वाचवेल तसा प्रतिभेचा आवेग असतो आणि प्रतिभावंताला तो सहन करतात. ज्यांना पुरुषकार्य बघतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की गाईच्या आचळामध्ये दूध असतं म्हणून ती धार काढता येते, इतक्या सहजतेने जेव्हा लिहिता येईल तेव्हा खरं लिहिलं पाहिजे. आणि त्यामुळे जसं आपण भूक लागल्यानंतर खातो, तहान लागल्यानंतर पाणी पितो, तसं सुचल्यानंतरच लिहिलं पाहिजे. पण आपलं चिंतन मात्र श्वासोश्वासासारखं अखंड चालू असलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेला चिंतन आपलं सुरू राहील तेव्हा मला वाटतं की आपल्या हातूनही उत्तम लेखन निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आता आपण निवृत्त आहोत, आपण लिहून काय उपयोग होणार आहे वगैरे मानण्याचं अजिबात कारण नाही. आपले कुटुंबीय तर वाचतीलच, म्हणजे या दिवाळी अंकात आलं तर आपले सहकारी सुद्धा वाचतील असा एक विश्वास आपण मनामध्ये ठेवायला काहीच हरकत नाही. साहित्याचे माणसाच्या जीवनावरती काय काय परिणाम होतात म्हणजे विवेकानंदांचं जर आपण आयुष्य बघितलं तर विवेकानंद ज्यावेळेला हा नरेंद्र नावाचा मुलगा कोलकात्याला कॉलेजमध्ये शिकत होता त्याला प्राध्यापक एसटी नावाचे शिक्षक वर्गामध्ये आले आणि त्यांनी विल्यम वर्ड्सवर्थची एक्सकर्शन नावाची कविता मुलाला शिकवायला सुरुवात केली की त्या कवितेमध्ये तो कवी रानातून वनातून जंगलातून फिरत असताना एक प्रकारची शांतता अनुभवतो आणि मग त्याच्या मनामध्ये विचार येतो, या शांततेमागे जी शक्ती आहे ती परमेश्वर आहे का? वर्गामध्ये गॉड हा शब्द उच्चारला जातो आणि मग नरेंद्र विचारतो की तुम्ही देव पाहिलेला आहे का प्राध्यापकांना? तर प्राध्यापक एसटी खूप चांगले प्राध्यापक होते, आमच्यासारख्या आजच्या काळातले असते तर म्हणाले असते गेल्या 5 वर्षात ऑक्टोबर आणि मार्चला हा प्रश्न आलेला नाही, त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत काही करू. पण एसटी म्हणाले की मला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंस आहेत त्यांच्याकडे तू जा, तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि मग नरेंद्र रामकृष्णांच्या दिशेने गेले आणि मग नरेंद्रचा विवेकानंद करण्याचं सामर्थ्य एका कवितेने केलेलं आहे. ही साहित्याची मोठी ताकद. आणि त्यामुळे पुस्तकं आपल्या जीवनामध्ये सगळ्या भूमिका बजावत असतात, आपले आई भाऊ मित्र मुलं. त्यामुळं पुण्याचाच प्रसंग आवर्जून सांगितला पाहिजे की पुण्यामध्ये पोषकार हप्ते होते आणि ते वाढल्यानंतर लोकमान्य टिळक त्यांना अंत्यदर्शनासाठी गेले तर लोकमान्य टिळकांनी असं पाहिलं की पोषकार यात्रेचा चेहरा झाकून ठेवलेला आहे. त्यांनी नातेवाईकांना विचारलं की तुम्ही यांचा चेहरा का झाकून ठेवला आहे? तर नातेवाईक म्हणाले की ते निपुत्रिक आहेत आणि आपल्या धर्मामध्ये निपुत्रिक माणसाचं मुखदर्शन हे मृत्यूनंतर अभद्र मानलं जातं. लोकमान्यांचे डोळे भरून आले, ते म्हणाले अरे तुम्ही याला निपुत्रिक काय म्हणताय? या माणसाने 12 कोर्स लिहिले आहेत, हा 12 मुलांचा बाप आहे. त्यामुळं साहित्य या तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या भूमिका बजावू शकतं. आणि त्यामुळं रामायणात माझ्या सीता कशा आली हे गंगाधर मांभरेंचं गीत ऐकल्यानंतर दुपारी 3 वाजता आकाशवाणीवरून हे गीत प्रसारित झालं. दुपारी 3 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा वाजला, एका माणसाने घरामध्ये प्रवेश केला. मांभरेंनी विचारलं की कसे काय आला? तर त्यांनी सांगितलं की आताच आकाशवाणीवरती तुमची ही कविता ऐकली की जिला चाल लावलेली होती, रामायणात माझ्या सीता कशाचा आहे, ती ऐकल्यानंतर मी माझ्या पत्नीला माहेरी देऊन सोडलेलं होतं भांडण झाल्यामुळे आणि ठरवलं होतं हिला परत कधी आणायचं नाही, तिला आज मी परत आणायला जातोय. तुमच्या एका कवितेने माझा संसार सावरला. ही साहित्याची ताकद आहे. आणि त्यामुळं ही साहित्याची ताकद आपण ओळखली पाहिजे. आज गीतरामायण गेली कित्येक वर्ष मराठी रसिकांच्या मनावरती अधिराज्य करत आहे. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विनोबा भावे किती स्थितप्रज्ञ माणसं, पण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. हे गीत ऐकत असताना दोघांच्या डोळ्यांमध्ये आसू उभी राहिली आणि सावरकर म्हणाले की गरिमा शब्दप्रभू म्हणून तुमचं कौतुक करू की स्वरप्रभू म्हणून पिडतेचं कौतुक करू. म्हणजे ही स्थितप्रज्ञ माणसं सुद्धा भावूक झाली. हे साहित्याचं मोठं सामर्थ्य असणार. आणि आपल्याला तर केवढं एक मोठं संपन्न दालक मराठीमध्ये साहित्याने निर्माण केलेलं आहे. आणि जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असताना हसणं खूप स्वाभाविक आहे, पण जीवनातल्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा हास्य लोकू न देणं त्याला एक फार मोठी शक्ती लागते. म्हणजे राम गडकरींच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. डॉक्टर सारखी चर्चा करत होते की यांना घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही. गडकरी फार निष्ठित होते, त्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलवलं आणि म्हणाले मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टर म्हणाले हो.
मग औषध देण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला म्हणजे डॉक्टरांनी घाम आणण्याची घेऊन हे आपल्याला. त्यामुळं विनोद बुद्धीची तहान हातामध्ये असली आणि अंगामध्ये रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना आपल्याला असंच सामोरं जाता येऊ शकतं. हे विनोदी साहित्याचं केवढं मोठं कारण आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याकडे आचार्य अत्रेंनी कर्तृत्वाचं एक उत्तुंग शिखर म्हणूनच आपण त्यांच्याकडे पाहतो. नांदेडच्या नाट्य संमेलनामध्ये अत्रे आणि पु ल दोघे एकाच व्यासपीठावरती आलेले होते आणि त्यावेळेस ते मराठवाड्यातले रस्ते ते फार विचित्र, प्रचंड धूळ, सगळीकडे खड्डे. अत्र्यांना खूप त्रास झाला. त्यांनी भाषणामध्ये सगळ्या राजकारण्यांच्या वरती कोरडे ओढले आणि म्हणाले, काय ही मराठवाड्यातली धूळ, या धुळीनंच मी हैराण झालो. मुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर सगळ्यांना धूळ साधली त्यांना या धुळीची एवढी भीती का वाटत. ही धूळ आमच्या मराठी भाषेच्या आजोळची आहे. या धुळीतून शिवाजी महाराज, जिजाऊ महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ ही मंडळी गेलेली आहे. पैठण हे गाव आवडणार नाही असा माणूस शोधून सापडणार नाही आणि पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यामध्ये आपण आलेले आहोत. तेव्हा समाजशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद. आज आपण हसतानाच दिसत नाही. म्हणजे आता इथे तरी हसताय तुम्ही, ही फार चांगली गोष्ट आहे. पण आता इन्सेंटिव्ह मिळणार नाही, प्रमोशन मिळणार नाही. आजकाल हेतू असल्याशिवाय माणसं हसत नाही. म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला, म्हणजे मी परवा LICच्या कार्यक्रमाला होतो, त्यांना सांगितलं की आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला श्रोत्यांचा सुद्धा विमा उतरवावा लागेल. तुम्ही म्हणजे इतकं आपण सगळे गंभीर झालो. म्हणजे वर्गामध्ये मुलं गंभीर, सभेमध्ये श्रोते गंभीर, घरामध्ये माणसं गंभीर, पठणाला त्रिफळा चिवडा देऊन यांचा बद्धपुरुषतेचा विचार दूर करा असा विचार मनामध्ये येतो. आपण इतकं हास्य दुर्मिळ करून टाकलेलं आणि म्हणजे घरामध्ये विनोद झाला तर हसायचं नाही आणि सकाळी कुठल्या तरी उद्यानामध्ये जाऊन हात वर करून कारण म्हणजे त्या हास्य संघाला माझा विरोध नाही. आणि पूर्वी असं कुणी कारण नसताना हसलं तर आपण त्यांना एरवड्याला किंवा ठाण्याला पाठवायचं. अति एरवडी आणि आपल्याला जागोजाग दिसतात. याचं कारण जीवनातली स्वाभाविकता आज आपण हरवत चाललेलो. त्यामुळं मला असं वाटतं की आचार्य अत्रेंनी मी कसं झालो मध्ये जी भूमिका मांडली आहे ती खूप महत्वाची. अत्रे असं म्हणत असत की एखादं मांजर जसं खिडकीतून डोकावून पाहताना तसं जीवनाच्या खिडकीतून मी डोकावून पाहतात. एखादं मूल जसं शाळेमध्ये रमत गमत जाताना तसं जीवनाच्या शाळेमध्ये मी रमत गमत चाललो. मला एखादं छोटं मूल दिसलं, त्याला मी गोष्ट सांगितली. मला फूल दिसलं, मी त्याच्यावरती कविता केली. मला दुःखी माणसं दिसली, मी त्यांना विनोद सांगितला. मला बोके संन्यासी दिसले, मी त्यांची तर उडवली. मला महापुरुष दिसले, मी त्यांचा जय जयकार केला. जे जे उत्तम उदात्त उन्नत मधुरते येते. या जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं मला समजलं पाहिजे, ही भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जीवनाविषयीची आकांक्षा, अभिलाषा ही जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकली पाहिजे आणि ती टिकवणं हेच माणूसपणाचं खरं लक्षण आहे. मी आमच्या साहित्य परिषदेच्या ग्रंथालयामध्ये बसलो होतो. एक 86 वर्षाचे ग्रस्त आले आणि ते म्हणाले, मेघदूत देता का? तुम्ही म्हटलं 86व्या वर्षी तुम्ही मेघदूत वाचणार का? तर ते म्हणाले, मेघदूत वाचण्यासाठी वयाची गरज नाही, तुम्ही मनाने किती तरुण आहात त्याच्यावरती ते अवलंबून. त्यामुळे हे मनाचं तारुण्य तुम्ही असेच टिकवाल आणि मुक्त छंदाप्रमाणे. आणि तुमचे पदाधिकारी वगैरे आहेत तर त्यामुळे आकाशात भरारी व्यक्त करतो आणि आपल्याला सांगितलं.